हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपण ट्रेंड रिव्हर्स कसं ओळखू शकतो ते. आणि हे फक्त स्विंग ट्रेडिंगसाठीच आहे, इंट्राडेसाठी नाही आहे. इंट्राडेसाठी हवं असेल तर मला नक्की कमेंट्स करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे तुम्हाला चार्ट दाखवणार आहे, 3 इक्विटीचे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला मी आधी तुम्हाला क्लिअर सांगतो ट्रेंड रिव्हर्स कसं ओळखतात ते. समजा मार्केट खाली पडत असेल, एम पॅटर्न करत करत खाली पडत असेल. ठीक आहे, जसं हे परत त्याने वरती डिप दिली, त्याच्यानंतर त्या मार्केटचा त्याने लो ब्रेकच नाही केला. ठीक आहे, त्या मार्केटचा लो ब्रेक न करता हा हाय ब्रेक केला. ठीक आहे, जसा हाय ब्रेक करतो ना तो असतो ट्रेंड रिव्हर्सचा. ठीक आहे, कोणतेही असो, मग ते अपसाईडला पण असेल ना, मार्केट वरती जात असेल आणि त्याच्यानंतर तुमचा हा वाला लेवल ब्रेक करतो ना, तर तो तुमचा ट्रेंड रिव्हर्स असतो. ओके, आता आपण लाईव्हमध्ये बघूया कसं ते. तुम्ही अगर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगला आहे, तर लक्ष देऊन पहा. आता रिलायन्सचे मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सांगतो लेटेस्टवाले. आता हे बघा, इथे मार्केट बऱ्यापैकी खाली पडलं, एम पॅटर्न करत 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 खाली गेला. ठीक आहे, अगर मार्केटला खाली गेला, हा पण त्याचा लो ब्रेक केला बरोबर. पण त्याला जेव्हा ट्रेंड रिव्हर्स करायचा नसेल ना, तर त्याला हा वाला हाय त्याला ब्रेक नाही करायला पाहिजे होता बरोबर. त्याने हा वाला लो ब्रेक केला, मार्केट गेलं खाली. आपण काय फक्त या इक्विटीमध्ये बघतो, स्विंग ट्रेडिंग करतो, त्याच्यामुळे आपल्याला डाऊन साईडचं आता सध्या काय बघायची गरज नाही. पण जसं हा वाला हाय ब्रेक केला ना, तर तुमची एंट्री ॲक्टिवेट होते. म्हणजे हा ट्रेंड तुमचा रिव्हर्स झाला, एम पॅटर्न करत करत गेला आणि त्याच्यानंतर तो डब्ल्यू पॅटर्न त्याने ब्रेक केला. ओके, तर तुमचा ट्रेंड रिव्हर्स इकडे झाला. त्याच्यामुळे तुमचं रिस्क रिवॉर्ड मी सांगतो. तुमचं तर हा वाला इकडे तुमची एंट्री असेल ना, तर इकडे तुमचं असेल तर तुमचा कमीत कमी 1:2 किंवा 1:3 तुम्हाला टार्गेट घ्यायला पाहिजे. अगर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता तर 1:2 सफिशियंट आणि 1:3 मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे भाई, तुम्ही 1:2 किंवा 1:3च्या आसपास करू शकता. जसं इकडे एंट्री झाली, हा एस एल झाला, तुमचा एस एल हिट झाला. आणि तुम्हाला एक्झिट कुठे करायचं असेल ना, अगर प्राईज ॲक्शननुसार, तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करा, त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवीन. 1:3च्या टार्गेटशिवाय नुसतं प्राईज ॲक्शनवरती आपण कशी एक्झिट करू शकतो. ओके, तसं तुमच्या आता इकडे तुम्ही बघाल, तुमच्या इकडे एंट्री झाली आणि तुमचा टार्गेट 1:2 किंवा 1:3 तुमचं इथे कंप्लीट होतं. मागे तुम्ही जाऊन बघाल, अजून थोडा मागे जाऊया म्हणजे तुम्हाला अजून कन्फर्म होईल. हे बघा, तुम्ही आता इकडे पण बघाल, मार्केट खाली पडत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला हा वाला हाय ब्रेक नाही करायला पाहिजे. मी असते तर मी इथेच एंट्री घेतली असती, पण ठीक आहे, आता जे नवीन आहेत, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी मी सांगतो. अगर जसा हा वाला हाय ब्रेक केला ना, तर तुमची एंट्री येणार आणि हा तुमचा एस एल असणार, याचा स्विंग लो. ठीक आहे, याची एंट्री असणार, तुमची एंट्री इकडे ॲक्टिवेट झाली. नो डाऊट त्याने हा ब्रेक करून मार्केट खाली गेलं. ठीक आहे, आपल्याला वरती जायचं असेल तर ह्या डाऊन साईडचं बघायचंच नाही. ओके, आपली एंट्री ॲक्टिवेट होणार, आपण फिक्स करायचं. अगर या लेवलच्या वरती मार्केट जातं तर मी माझी एंट्री ॲक्टिवेट करणार आणि माझा एस एल फिक्स असणार. 1:2 किंवा 1:3चा टार्गेट तुमचा फिक्स असणार, एंट्री फिक्स असणार. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. एंट्री घेतली, तुमचं इकडे प्रॉफिट झालं. ओके, आता आपण पाहिजे अजून एक तुमच्यासाठी, आपण अजून रिलायन्समध्ये अजून मागे जाऊन बघूया कुठे काय दिसतं आहे का. एक आपण पाहिजे असं प्रत्येक इथं प्रॉफिट होत नाही, आपण कधी मध्ये आता लॉसचं बघूया. लॉसचं म्हणजे लॉस होतो का ते पण बघूया. हे बघा, चला इथे परफेक्ट झालं, मार्केट गेलं खाली आणि इथे तुम्ही मल्टिपल रीएंट्री करू शकता. हे बघा, मार्केट गेलं खाली, त्याच्यानंतर इथून पण खाली गेला. जसं हा लो ब्रेक केला ना, मार्केट डाऊन ट्रेंड, त्याच्यामुळे त्याचा हा वाला हाय ब्रेक नाही पाहिजे. जसं त्याने हा वाला हाय ब्रेक केला ना, तुमची इंटरॅक्टेड झाली आणि तुमचा एस एल फिक्स होता. ओके, तुमचा एस एल फिक्स होता. आता तुम्ही बघाल, हे बघा, तुमची एंट्री इकडे झाली आणि तुमचा एस एल इकडे आला बरोबर. आता तुमची एंट्री इकडे ॲक्टिवेट झाली, तुमचा एक एस एल गेला, नो डाऊट. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला परत एंट्री मिळाली. परत जशी एंट्री मिळाली ना, तुमचा जो टार्गेट आहे तो 1:2 परत कंप्लीट झाला. ठीक आहे, जसं तुम्ही करू शकता, 1:2 घेऊ शकता. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही जसं 1:2 झाला ना, तर तुमचं ट्रेलिंग असेल तर 1:1 वरती आणू शकता. मी तुम्हाला अगर 1:3 हवा असेल तर. पण स्विंग ट्रेडिंगसाठी मी तुम्हाला सांगतो 1:2 हा ॲक्च्युली इनफ आहे. ठीक आहे, 1:3 मिळालं तर खूप चांगलं आहे. पण जसं 1:2 झाला, तुम्ही तुमचा टार्गेट 1:1 करा आणि 1:3साठी तुम्ही थांबू शकता. चला आता आपण अजून एक शेअर बघूया. झोमॅटो सांगतो तुम्हाला. एक झोमॅटो मस्त झालं आहे. स्टॉक्समध्ये गेलो, झोमॅटो लिमिटेड. तुम्ही अगर डेली अगर तुम्ही
झूम आउट कराल तर तुम्हाला असं इथे क्लिअर दिसून येईल मार्केट एक साईडवेज झाल्यानंतर एक बरं की खाली मार्केट पडलं. बरं, आता माझी एंट्रीकडे कुठे होते मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः घेऊ शकतो का मी हे खूप वर्ष मी चार्ट बघतो, त्याच्यामुळे मला नेकेड आईज पण कळतं ही गोष्ट. आता तुम्ही बघाल मार्केट खाली पडत आहे बरोबर, प्रॉपर एम पॅटर्न करत करत खाली पडत आहे बरोबर. हा वाला लो त्याने ब्रेक केला, एक त्याने तिकडे हाय बनवला, तर त्याने हा वाला हाय ब्रेक नाही करायला पाहिजे आता. ओके, त्याने हा वाला हाय ब्रेक केला, तुमची इंटरॅक्टेड होणार, हा तुमचा असेल 1:2 किंवा 1:3 तुम्हाला टार्गेट असणार. आता तुम्हाला सांगतो मी, बघूया कुठे आहे ते. आपण एकदा एंट्री लावून ठेवूया. इकडे एंट्री झाली आणि इकडे एक्झिट झाला. ओके, तुमची एंट्री अजून ॲक्टिवेट नाही. हां, इकडे तुमची एंट्री ॲक्टिव्ह झाली, 13 जूनला तुमची एंट्री ॲक्टिवेट झाली. तुम्ही एंट्री बघा आणि तुमचं टार्गेट बघा. तुमचं 1:3 किंवा 1:5 पण मिळाल, पण आपल्या एवढं तर मिळणारच नाही. जास्तीत जास्त 1:2 किंवा 1:3 मिळणार. आणि तुम्हाला हे नेकेड आईज तुम्हाला दिसत नसेल ना एम पॅटर्न, तर तुम्ही एक RSI पण लावू शकता. RSIवरती तुम्हाला सांगतो डाऊन साईडला ना 40-60चा RSI लावायचा. डाऊन साईडला तुम्हाला असं मार्केट खाली जाता जाता दिसलं ना, त्याच्यानंतर त्याने डब्ल्यू पॅटर्न बनवला ना, तर त्याचा अर्थ पण डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला इकडे नेकेड आईज दिसणार नाही, कारण काही लोकांना एक्सपिरियन्स कमी असेल त्याच्यामध्ये दिसू शकत नाही. ज्यांना एक्सपिरियन्स चांगला त्यांना नेकेड आईज दिसेल. आता मला दिसतं, पण आता ज्यांना दिसत नाही त्यांना मी सांगतो RSIमध्ये खाली जात असणार RSI, त्याच्यानंतर एक वरती जाऊन तर ते डब्ल्यू पॅटर्न ब्रेक केला असेल तर आपल्या इकडे एंट्री असणार आणि आपल्या इकडे एक्झिट असणार. प्रत्येक वेळी होत असं नाही, पण आपल्याला मोस्ट ऑफ टाईम होतं, कारण आपला रिक्स 1:2 किंवा 1:3 असेल ना, तर 1-2 असेल त्याला काही प्रॉब्लेम पण नाही. बघा, तुम्ही आज एंट्री घेतात, पहिला जर सेल गेला तर घाबरायचं ना, अरे खराब स्ट्रॅटेजी म्हणून. कमीत कमी 4-5 वेळा ट्राय करा, त्याच्यातून तुमचे 3दा तरी तुम्हाला बरोबर लागले ना, तुम्ही प्रॉफिटेबल राहणार. आणि मी तुम्हाला ॲक्सिस बँकेत सांगितलं ट्रेंड रिव्हर्सचा, अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. कोणत्या तारखेला ते मी सांगतो तुम्हाला. 28 मार्चला मी एक व्हिडिओ अपलोड केलेला. ओके, त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं की आता इकडे एक थोडा ट्रेंड रिव्हर्स असू शकतो. तर माझी एंट्री ही होती, कसं माहिती आहे, हे बघा, हे क्विक मुवमेंटमसाठी मार्केटला खाली जसं इथून गेलं असतं, पण तसं केलं ना मार्केटने. मार्केट खाली आलं, त्याच्यानंतर त्याने एम पॅटर्न बनवला, डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि त्याने रेडचा हाय ब्रेक केला. त्याच्यामध्ये तुम्हाला 1:2चा टार्गेट मिळाला. भले तुमचा एकदा एस एल गेला, तुम्ही ते बघाल, तुमची एंट्री ॲक्टिवेट झाली, तुमचा एकदा एस एल गेला, परत रीएंट्री करा. रीएंट्री करणं इम्पॉर्टंट असतं. का तुम्ही रीएंट्री करता तरच तुम्हाला प्रॉफिटेबल तुम्ही होऊ शकता. तुम्ही जशाच माझ्या ट्रेंडमध्ये बघितलं असं मी पण 2दा रीएंट्री केली. ओके, जसं तुम्ही रीएंट्री करता तुमचा 1:2चा टार्गेट तुमचा इथे कंप्लीट झाला. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट करा, त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल हवं तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता.